राज्याचे पालकमंत्री जनतेची दिशाभूल आणि समाजाची दिशाभूल करत आहे. परवा शिवजयंतीनिमित्त सांस्कृतिक भवन आणि स्मारक त्या ठिकाणी करण्याच्या दृष्टीने कलादालन करण्याच्या दृष्टीने उद्घाटन केलं. त्यावेळी मराठा समाजाच्या सांस्कृतिक भवन म्हणून नाव देऊन अन्य समाजाच्या भावना दुखावलेल्या आहेत. कारण कोणत्याही असलेल्या सांस्कृतिक संचालनाकडून अशा समाजाच्या नावाने कोणतंही सांस्कृतिक भवन बनलं जात नाही. अशा प्रकारची ही रीत आहे. पण त्या ठिकाणी मराठा समाजाचे लोक मला निवडणूक काळात भेटले म्हणून या ठिकाणी मी मराठा समाजाच्या सांस्कृतिक भवन तयार करतो अशा प्रकारचं सांगून अन्य समाजाला पण अशाच प्रकारच्या त्या ठिकाणी शासकीय जागेमध्ये सांस्कृतिक भवन देणार आहेत का? आज त्यांच्या मतदारसंघातला असलेला ब्राह्मण समाज, गावित समाज, भंडारी समाज किंवा अन्य समाज जे आहेत या सर्व समाजांना, वैश्य समाज आहे या समाजांना अशा प्रकारची तुम्ही अशीच सांस्कृतिक भवनं शासकीय जागेत देणार आहात का याचं प्रश्नाचं उत्तर पालकमंत्र्यांनी द्यावं. आज या ठिकाणी जे सांस्कृतिक भवन करताना एका नटाने मला फोन केला म्हणून मी या ठिकाणी अशा प्रकारचं सांस्कृतिक भवन तयार करतो. पण ज्या असलेल्या सांस्कृतिक भवन जे मालवणमधलं सांस्कृतिक भवन त्यामुळे अनेक नट व्यावसायिक नाटकातले अनेक नटांनी जी आपली असलेली व्यथा किंवा असलेली जी दशा त्या ठिकाणी मान्य केली किंवा काही रीलच्या माध्यमातून प्रसिद्ध केली. त्या असलेल्या उभारलेल्या मामा वरेरकर नावाचं नाट्यगृह आहे. ज्या मामा वरेरकर हे नाटकाचे जनक आहेत त्या नाट्यगृहामध्ये पण अशा प्रकारची जी परिस्थिती असेल त्यावरती निधी द्यायला आपल्याला